तर फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत असणाऱ्या राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर असणार आहे. लाडक्या ताईंनो, तुम्ही ज्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता, तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होता, तर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. बऱ्याच लाडक्या बहिणी व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून विचारत होत्या की हप्त्याला अजून किती विलंब होणार, फेब्रुवारीचा हप्ता हा नेमका कधी मिळणार. तर लाडक्या ताईंनो, तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. कुठल्याही क्षणी हप्ते वितरणासंदर्भातला जी.आर येत्या 24 तासात येणार असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे. फेब्रुवारीच्या हप्त्याला अगोदरच फार विलंब झाला आहे, पण यानंतर आता विलंब होणार नाही. लवकरच हप्ते वितरणाच्या हालचालीला सुरुवात झालेली आहे आणि कुठल्याही क्षणी हप्ते वितरणाचा जी.आर हा प्रसिद्ध केला जाऊ शकते आणि लवकरच तुम्हाला वितरणासंदर्भात सुद्धा खुशखबर येण्याची शक्यता आहे. आणि यानंतर 18 ते 20 तारखेच्या दरम्यान सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारीच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. आणि यासाठी कोण महिला पात्र असतील या संदर्भातली सविस्तरपणे माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, या अगोदर सुद्धा हप्ते वितरणाला विलंब झाला होता, पण हप्त्याचं वितरण उशिरा का होईना पण होतच असतं. लाडकी बहीण ही योजना काही बंद होणारी नाही. लाडक्या बहिणी बऱ्याच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून विचारत असतात की लाडकी बहीण ही योजना आता बंद होते की काय, वितरणासाठी शासनाजवळ पैसा नाही का. तर लाडक्या ताईंनो, काळजी करू नका, सरकारकडे भरपूर पैसा आहे आणि या अधिवेशनात मिळालेल्या माहितीनुसार एका वर्षासाठी लागणाऱ्या निधीची लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद केली असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे. त्याचसोबत या अधिवेशनादरम्यान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना आश्वस्त सुद्धा केलेलं आहे की लाडकी बहीण ही योजना सध्या तरी बंद होणार नाही. जोपर्यंत सत्ता यांची आहे, जोपर्यंत आम्ही सत्तेत आहोत, तोपर्यंत लाडकी बहीण ही योजना बंद होणार नाही अशी माहिती दिलेली आहे. त्याचसोबत लाडक्या बहिणींना या 1500 वरून 2100 रुपये सुद्धा वाढीव मानधना संदर्भात सुद्धा लवकरच तुम्हाला अपडेट येणार आहे. त्यामुळे कुणीही चिंता करायची नाही, लाडकी बहीण ही योजना बंद होणार नाही. मान्य आहे की फेब्रुवारीच्या हप्त्याला विलंब झालेला आहे. या अगोदरच 8 मार्चला म्हणजेच राष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना हप्त्याचं वितरण होणार असल्याचं बोललं जात होतं, पण त्या दिवशी हप्त्याचं वितरण झालेलं नाही. आणि या हप्त्याला विलंब होण्याचं नेमकं काय कारण आहे हे सध्या तरी कुणालाही माहिती नाही आणि या संदर्भातली माहिती राज्याच्या महिला बाल विकास मंत्री यांनी सुद्धा दिलेली नाही. त्यामुळे हप्त्याला विलंब झाला, पण आता मिळालेल्या माहितीनुसार 1 ते 2 दिवसात म्हणजे येत्या 24 ते 48 तासात हप्ते वितरणासंदर्भात तुम्हाला मोठी खुशखबर येऊ शकते. आज जर जी.आर आला तर हप्त्याचं वितरण हे पुढच्या 2 ते 3 दिवसात होते आणि या संदर्भातली घोषणा राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे या समोरच्या 1 ते 2 दिवसात करणारच आहेत. सध्या तरी त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हप्ते वितरणासंदर्भात कसलीही माहिती दिलेली नाही. पण लाडक्या ताईंनो, तुम्ही काळजी करू नका. बऱ्याच महिलांना असं वाटत आहे की यानंतर अजून काही महिला अपात्र होतील काय. तर लाडक्या ताईंनो, सध्या तरी या संदर्भात कसलीही माहिती समोर आलेली नाही. ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे. आणि ज्या महिलांनी केवायसी दुरुस्ती केली असेल, बऱ्याच महिलांनी केवायसी दुरुस्ती केलेली आहे, त्यामुळे या महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या उलट वाढणार आहे. काही महिलांना असं वाटत आहे की या महिन्यात सुद्धा काही महिला अपात्र होतील की काय, पण लाडक्या ताईंनो तसं नाही. या महिन्यात काही लाडक्या बहिणींची संख्या वाढणार आहे, कारण ज्या महिलांनी केवायसी दुरुस्ती केली असेल अशा महिलांना सुद्धा या महिन्यात पात्र ठरवण्यात येणार आहे आणि त्यांना या महिन्याचा लाभ म्हणजेच फेब्रुवारीच्या महिन्याचा लाभ हा मिळणार आहे. पेंडिंग लाभ हा या अगोदर सुद्धा मिळाला नव्हता. जून जुलै महिन्यात काही महिलांना अपात्र करण्यात आलं होतं, त्यावेळेस सुद्धा पेंडिंग लाभ हा दिला गेलेला नव्हता. त्यामुळे यावेळेस सुद्धा काही महिलांना अशी आशा आहे की आपल्याला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे चार हप्ते म्हणजे 6000 रुपये एकत्रित देतील. कारण बऱ्याच प्रसार माध्यमांवर, दैनिक वर्तमानपत्र आणि युट्यूब चॅनलवर अशा बातम्या येत होत्या की लाडक्या बहिणींना 4 हप्ते एकत्रितपणे नोव्हेंबर पासूनचे फेब्रुवारी पर्यंतचे 4 हप्ते एकत्रित 6000 रुपये येतील. पण लाडक्या ताईंनो, माझ्या मते तरी तसं होणार नाही. तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला इथून समोरचा लाभ मिळेल, पण पेंडिंग लाभ हा मिळणार नाही. आणि लाडक्या ताईंनो, ज्या महिलांना आतापर्यंत रेग्युलर हप्ते मिळत आलेले आहेत त्या महिलांना काळजी करण्याची काही गरज नाही. त्या महिला पुढच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे. त्यानंतर अशी बातमी येत आहे की लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे
दोन हप्ते एकत्रितपणे मिळणार का? कारण आता फेब्रुवारीच्या हप्त्याला अगोदरच फार विलंब झालेला आहे. मार्च महिना उलटून आज 16 दिवस झाले. आजची 16 मार्च आहे, 16 दिवस झालेले आहे, म्हणजेच 2 आठवडे निघून गेलेले आहे. आणि या 2 आठवड्यात जर फेब्रुवारीचे पैसे मिळाले नसतील आणि जर समोर सुद्धा अजून विलंब होत असेल तर मग 2 हप्ते एकत्रित मिळेल काय? पण लाडक्यानो सध्या तरी असा अंदाज वर्तवला जात आहे की फेब्रुवारीच्या हप्त्याचा वितरणासंदर्भातला जो GR आहे तो आज सोमवार किंवा मंगळवार या 2 दिवसात येईल. आणि वितरण आता आपण पाहत आलो नेहमीप्रमाणे 4 ते 5 दिवस वितरणाला लागत नाही. फक्त एकाच दिवसात हप्त्याचं वितरण हे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होत असते. त्यामुळे हप्ते वितरण फक्त एकाच दिवसात कंप्लीट होते. त्यामुळे जर आज किंवा उद्या GR आला तर तुमच्या खात्यावर मंगळवार किंवा बुधवार या 2च दिवसात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुढीपाडव्याच्या अगोदरच हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. आणि बऱ्याच महिलांचे काही प्रश्न आहेत की आम्ही KYC केली आहे तरी सुद्धा आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळालेला नाही. तर लाडक्यांना पाहून घ्या, तुम्ही जर उशिरा KYC दुरुस्ती केली असेल तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही. पण तुम्ही जर KYC दुरुस्ती केली असेल तर तुम्ही फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे. आणि काही महिला अशा आहेत की ज्यांनी KYC दुरुस्ती जरी केली तरी सुद्धा त्या अपात्र होणार आहे. याचं नेमकं कारण असं की निकष जे काही आपल्याला लावून दिले होते त्या निकषात जर तुम्ही बसत नसाल तर नक्कीच तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे. तुम्ही जर निकष वाचले असतील तर सर्वप्रथम काय निकष होते की तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. तुमच्या कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित, 2 विवाहित चालणार नाही, 2 अविवाहित सुद्धा चालणार नाही, अशा 2 महिलांनीच लाभ घेतलेला असला पाहिजे. त्यानंतर तुमच्या कुटुंबात कोणी शासकीय कर्मचारी नसला पाहिजे, कुणी शासकीय निवृत्ती वेतन घेतलेला नसला पाहिजे. त्यानंतर तुमच्या कुटुंबात कोणी नमो शेतकरी योजना किंवा PM किसान योजनेचा जर लाभ घेत असेल तर अशा महिलांना आता दरमहा 1500 नाही तर फक्त 500 रुपये दिले जातात. कारण त्यांना 1000 रुपये या बाकीच्या योजनेची येते आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे 500 अशी त्यांना 1500 रुपयाची भरपाई करून दिली जाते. त्याचसोबत तुम्ही जर राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो कुठल्याही 1500 रुपयांपेक्षा जास्त योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर नक्कीच तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे. त्यानंतर लाडक्यांना बऱ्याच लाडक्या बहिणींची KYC चुकली होती, त्या कारणाने सुद्धा काही महिला तात्पुरत्या स्वरूपात अपात्र केल्या होत्या. पण ज्या महिला खरोखर निकषात बसत नसतील अशा महिलांनी KYC जरी केली तरी सुद्धा त्यांना लाभ मिळणार नाही. कारण ही योजना त्याच महिलांसाठी बनवली होती ज्या महिला आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या असतील. आर्थिक दृष्ट्या महिलांना बळकटी देण्यासाठी ही योजना राबवण्यात आलेली होती. लाडकी बहीण ही योजना आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या महिलांसाठीच बनवलेली होती. त्यामुळे तुम्ही जर निकषात बसत नसाल तर खरंच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि तुम्ही जर निकषात बसत असाल तर तुम्हाला नक्कीच या योजनेचा लाभ हा मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या संदर्भात लाडक्या बहिणींना आश्वासन दिलेलं आहे की एकही लाडकी बहीण पात्र असणारी अपात्र होणार नाही. त्यामुळे लाडक्यांनो तुम्ही जर निकषात बसत असाल तर निश्चितच तुम्ही KYC केली असेल तर तुम्हाला लाभ हा मिळणार आहे. आणि ज्या महिलांनी KYC केलीच नव्हती तर त्या महिलांसाठी काही ऑप्शन उपलब्ध आहे काय? तर सध्या तरी त्या संदर्भात कसलीही माहिती नाही. आणि या संदर्भात कुठल्याही राज्याच्या महिला बाल विकास मंत्री यांनी सुद्धा कसलीही माहिती समोर दिलेली नाही. अशी बातमी समोर येत आहे की 80 ते 86 लाख महिला तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्यात आल्या होत्या. आता त्यातल्या बऱ्याच महिला KYC दुरुस्ती केल्या कारणाने पुन्हा लाडकी बहीण योजनेत सामावून घेतल्या जाणार आहे त्यांना आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे. पण ज्या महिलांनी KYCच केली नाही तर त्यांच्यासाठी सध्या तरी शासनाने कुठलंही ऑप्शन हे निवडलेलं नाही. त्यांच्यासाठी पोर्टलवर काहीही सध्या उपलब्ध नाही. पण त्यांच्यासाठी सुद्धा सकारात्मक प्रयत्न आपण आपल्या व्हिडिओच्या मार्फत करणार आहोत. सरकारला विनंती करणार आहोत की ज्या महिलांनी KYC केली नाही त्यांना पुन्हा एक संधी देण्यात यावी. कारण काही महिलांनी KYC करताना OTP येत नव्हती, काही वेळेस साईट व्यवस्थित चालत नव्हती, त्यामुळे काही महिलांची KYC ही राहिलेली आहे. तर लाडक्यांनो सध्या तरी नवीन KYC संदर्भात कसली अपडेट समोर आलेली नाही. आणि जशी काही नवीन अपडेट समोर येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर त्या संदर्भातला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर अपडेट राहा. तर आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला असेल, ज्या महिलांनी KYC दुरुस्ती केली असेल तर अशा महिलांसाठी मोठी खुशखबर असणार आहे. आज किंवा उद्या येत्या 48 तासात तुम्हाला हप्ते वितरणासंदर्भातला GR प्रसिद्ध होईल आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या खात्यावर फेब्रुवारीचा हप्ता
हा वितरित होणार आहे। आणि या हप्ते वितरणासंदर्भात जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब घोडे महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ। जय महाराष्ट्र।